नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. मी दिवाळीची तयारी सुरू केली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर LED टी लाईट होल्डर विणला होता. घर आवरताना मला ही काचेची छोटीशी जुनी बरणी मिळाली. चला आज या बरणीवर जाळीदार चांदणीच्या सुंदर नक्षीचं आवरण चढवूया आणि एका जादुई प्रकाश बरणीत तिचं रूपांतर करूया. जाळीदार चांदणीच्या नक्षीमधून बाहेर पडून भिंतीवर विसावणारे हे प्रकाशाचे सुंदर कवडसे तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करून टाकतील. ही जादुई प्रकाश बरणी बनवण्यासाठी मी वापरणार आहे 4 प्लाय ॲक्रिलिक धागा 2 रंगांमध्ये A आणि B, काचेची मोठ्या तोंडाची एक छोटी बरणी, बरणीत मावेल इतक्या मापाचा छोटा LED टी लाईट, 2.5 मिलीमीटरचा क्रोशे हुक, फिनिशिंग कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक, कात्री आणि मोजायची पट्टी. आता ह्या काचेच्या बरणीची रुंदी आणि उंची मोजून घेऊया. रुंदी साधारणपणे 6.5 सेंटीमीटर आणि उंची साधारणपणे 8.5 सेंटीमीटर. आता बेस विणायला सुरुवात करूया. A रंगाच्या धाग्याची मॅजिक रिंग विणूया. आता एक साखळी टाका विणूया. आता मॅजिक रिंग मध्ये 10 सिंगल क्रोशे विणूया. दहा सिंगल क्रोशे विणून झाले. आता मॅजिक रिंग घट्ट करूया. आता पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करूया. आता धाग्याचं हे लांब टोक कापून थोडंसं छोटं करूया, म्हणजे आपल्या क्रोशे कामाच्या मध्ये मध्ये येणार नाही. आता पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया. आता अजून एक साखळी टाका विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि एक साखळी टाका विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. एकूण 10 डबल क्रोशे आणि 10 साखळी टाके विणून झाले आहेत. आता पहिल्या 4 टाक्यांच्या साखळीतल्या खालून तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. आता पुढच्या 1 टाक्याच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करूया. आता पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया आणि मग अजून एक साखळी टाका विणून इथेच अजून एक डबल क्रोशे विणूया. ही एक छोटी व्ही स्टिच तयार झाली. पुढचा डबल क्रोशे सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या 1 टाक्याच्या साखळीमध्ये 1 डबल क्रोशे, 1 साखळी टाका आणि पुन्हा 1 डबल क्रोशे अशी एक छोटी व्ही स्टिच विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. तिसरी राऊंड विणून पूर्ण झाली. आता पहिल्या 4 टाक्यांच्या साखळीतल्या खालून तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. आता पुढच्या 1 टाक्याच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करूया. ह्या राऊंडमध्ये प्रत्येक 1 टाकाच्या साखळीमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशे आणि 1 साखळी टाका असा पॅटर्न विणायचा आहे. पहिल्या 1 टाक्याच्या साखळीमध्ये 1 डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके आणि मग अजून 1 साखळी टाका विणूया. उरलेले 3 डबल क्रोशे राऊंड पूर्ण करताना विणायचे. आता पुढच्या प्रत्येक 1 टाक्याच्या साखळीमध्ये 4 डबल क्रोशे आणि 1 साखळी टाका असा पॅटर्न विणूया.
हा असाच पॅटर्न पुढे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया। पहिल्या एक टाक्याच्या साखळीमध्ये आपण एकच डबल क्रोशे विणला होता। आता उरलेले 3 डबल क्रोशे तिथे विणूया। आता या पहिल्या 4 टाक्यांच्या साखळीतल्या खालून तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया। चौथी राऊंड विणून पूर्ण झाली। आता पुढच्या एक टाक्याच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करूया। आता पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया। इथेच अजून 4 डबल क्रोशे विणूया। हा बघा, हा 5 डबल क्रोशेचा एक सेट तयार झाला। आता पुढच्या प्रत्येक एक टाक्याच्या साखळीमध्ये 5 डबल क्रोशेंचा असाच एक सेट विणूया। ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया। 5वी राऊंड विणून पूर्ण झाली। आता पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया। आता हे 50 टाके आहेत। आता हे बरणीच्या तळावर लावून बघूया। हा एवढा आकार पुरेसा आहे। आता पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया। आता पुढच्या प्रत्येक टाक्याच्या बाहेरच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे विणूया। ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया। 50 डबल क्रोशे विणून झाले। आता पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया। आता बरणीवर घालून पाहूया। हे ठीक आहे। आता एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया। आता कुठल्याही एका टाक्यामध्ये हुक घालूया आणि बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया। आता चांदणीचं जाळीदार डिझाईन विणायला सुरुवात करूया। एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया। आता 3 साखळी टाके विणूया। आता पुढचे 4 टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक ट्रिपल क्रोशे, 5 साखळी टाके आणि अजून एक ट्रिपल क्रोशे अशी रुंद व्ही स्टिच विणूया। ही पहा, ही अशी। आता 3 साखळी टाके विणूया आणि 4 टाके सोडून पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया। हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया। ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया। शेवटचे 3 साखळी टाके विणून झाले आहेत। आता पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करूया। आता दुसऱ्या राऊंडच्या सुरुवातीला एक ट्रिपल क्रोशे म्हणून 4 साखळी टाके आणि पुढे अजून 5 साखळी टाके
असे 9 साखळी टाके विणूया. हुकवर धाग्याचे 2 वेढे घेऊन आता ह्याच टाक्यामध्ये एक ट्रिपल क्रोशे विणूया आणि रुंद व्ही स्टिच पूर्ण करूया. ही अशी. आता 3 साखळी टाके विणूया आणि पुढच्या व्ही स्टिचच्या 5 टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. ह्या पहा, चांदणीच्या 2 पाकळ्या तयार झाल्या. आता 3 साखळी टाके विणूया आणि पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये एक रुंद व्ही स्टिच विणूया. एक ट्रिपल क्रोशे, 5 साखळी टाके आणि पुन्हा एक ट्रिपल क्रोशे. ही अशी. आता 3 साखळी टाके विणून पुढच्या 5 टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया. शेवटचे 3 साखळी टाके विणून झाले आहेत. आता पहिल्या 9 टाक्यांच्या साखळीमधल्या खालून चौथ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. नक्षीची दुसरी राऊंड विणून पूर्ण झाली. आता पुढच्या 5 टाक्यांच्या साखळीमधल्या पहिल्या 3 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करूया. आता एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता दुसऱ्या ओळीचा पॅटर्नच इथे विणायचा आहे. हा असाच पॅटर्न पुढे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया. शेवटचे 3 साखळी टाके विणून झाल्यावर पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. ही बघा, तिसऱ्या राऊंडच्या शेवटी ही 6 पाकळ्यांची पूर्ण चांदणी तयार झाली. चला आता ह्याला बरणीवर घालून बघूया. आता चौथ्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडचाच पॅटर्न विणायचा आहे. आता 4 साखळी टाके म्हणजे एक ट्रिपल क्रोशे आणि अजून 5 साखळी टाके असे 9 साखळी टाके विणूया. आता इथेच एक ट्रिपल क्रोशे विणून रुंद व्ही स्टिच पूर्ण करूया. आता 3 साखळी टाके विणूया आणि पुढच्या 5 टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता 3 साखळी टाके विणूया आणि पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये एक रुंद व्ही स्टिच विणूया. पुढे असाच पॅटर्न विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया. शेवटचे 3 साखळी टाके विणून झाल्यावर पहिल्या 9 टाक्यांच्या साखळीमधल्या खालून चौथ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. 4 राऊंड्स विणून पूर्ण झाल्या. 5व्या राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडचाच पॅटर्न विणायचा आहे.
ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. शेवटच्या 3 साखळी टाक्यांनंतर पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करूया. 5 राऊंड्स पूर्ण झाल्या. आता हे बरणीवर घालून बघूया. आता या नक्षीची शेवटची राऊंड विणूया. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके आणि अजून 3 साखळी टाके असे 6 साखळी टाके विणूया. आता ह्याच टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. ही एक छोटी व्ही स्टिच तयार झाली. आता 2 साखळी टाके विणूया. आता पुढच्या 5 टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता 2 साखळी टाके विणूया आणि आता पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये एक छोटी व्ही स्टिच विणूया. एक डबल क्रोशे, 3 साखळी टाके आणि पुन्हा एक डबल क्रोशे. आता 2 साखळी टाके विणून पुढच्या 5 टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. शेवटचे 2 साखळी टाके विणून झाल्यावर पहिल्या 6 टाक्यांच्या साखळीमधल्या तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता ह्या बरणीवर घालून पाहूया. आता नाडी ओवण्यासाठी एक काजे पट्टी विणूया. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया. आता पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया. हे एकूण 4 डबल क्रोशे विणून झाले. आता एक साखळी टाका विणूया आणि एक टाका सोडून पुढच्या 4 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया. आता एक साखळी टाका विणूया आणि एक टाका सोडून पुढच्या 4 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि ह्या राऊंडच्या शेवटी भेटूया. शेवटचा एक साखळी टाका विणून झाल्यावर पहिल्या डबल क्रोशेच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता बॉर्डर विणूया. काम वळवून घेऊया आणि ह्या एक टाक्याच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करूया. आता पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया आणि पुन्हा काम वळवून घेऊया. आता इथेच अजून 4 डबल क्रोशे विणूया. पाच डबल क्रोशेचा हा एक सेट तयार झाला. आता इथून पुढे प्रत्येक एक टाक्याच्या साखळीमध्ये आपण 5-5 डबल क्रोशेचा एक सेट विणणार आहोत. ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. पहिल्या डबल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता छोटा हुक वापरून धाग्याची सुटी टोकं विणकामाच्या आत लपवून टाकूया. आता ह्याला काचेच्या बरणीवर चढवून बघूया. बरणीवर चढवत असताना हे थोडंसं घट्टच असायला हवं. हे बघा, हे अगदी बरोबर बसलं आहे. चला आता ह्याच्यासाठी एक छान साखळी विणूया. ए रंगाच्या धाग्याला स्लिप नॉट घालूया
आणि 4 साखळी टाके विणूया। आता सगळ्यात पहिल्या म्हणजे हुक पासून चौथ्या टाक्यामध्ये 6 अपूर्ण ट्रिपल क्रोशे विणूया। आता धाग्याचा एक वेढा या 7ही लूप्स मधून एकदम ओढून घेऊया। आता एक घट्ट साखळी टाका विणूया। हा बघा, हा एक छोटासा मणी किंवा गोंडा तयार झाला। हे धाग्याचं टोक या टाक्यांच्या आतमध्ये लपवून टाकूया। आता सुमारे 12 इंच लांबीची साखळी विणूया। आता 4 साखळी टाके विणूया आणि सुरुवातीला जसा छोटा मणी विणला होता तसाच मणी इथे पण विणूया। हुक पासून चौथ्या टाक्यामध्ये 6 अपूर्ण ट्रिपल क्रोशे विणूया। आता हुक वरच्या या 7ही लूप्स मधून धाग्याचा एक वेढा ओढून घेऊया। आता एक घट्ट साखळी टाका विणूया। हा बघा, हा एक छोटासा मणी बनला। आता एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया। धाग्याची सुटी टोकं विणकामाच्या आत लपवून टाकूया। ही बघा, 2 टोकाला मणी असलेली ही छानशी साखळी विणून तयार झाली। आता तिला या काजे पट्टीतून ओवूया। आता ह्याला बरणीवर चढवूया। आता या साखळीला गाठ बांधून एक सुंदरसा बो बनवूया। टी लाईट बरणीमध्ये न हलता व्यवस्थित राहण्यासाठी आपण बरणीमध्ये धाग्याचे काही तुकडे घालूया।